श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 32. नवनाथांचे वर्णन. नवनाथांचा वृत्तांत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला. महाप्रभू, नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्धयोगी सर्व श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्रीचरणांच्या चरणी नम्र प्रार्थना. श्री नवनाथांचे नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे मला वाटले. त्यांच्या दृष्टीतून प्रेमचैतन्य प्रवाहित होत होते. ते अत्यंत आनंदाने म्हणाले, श्रोत्यांनो, मच्छेंद्र, गोरक्ष, जालंधर, कहनी, अडभंग, चौरंग, भरतरी, चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्राने शुभफल सिद्ध होते. श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांच्यावर अपार असते. कलियुगाच्या प्रारंभी श्रीकृष्णाने उद्धवासारख्या महान भक्तांबरोबर तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले. ऋषभ चक्रवर्तीला 100 पुत्र होते. त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या 9 जणांना नवनारायण असे म्हणतात. त्यांची नावे अशी होती: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते. माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्मसंस्थापनासाठी नवनाथ या नावाने पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला. प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावाने जन्मला. अंतरिक्ष जालंधर या नावाने जन्मला. यांच्या शिष्य रूपाने प्रबुद्ध कनिफा नावाने जन्मला. पिप्पलायन चरपटनाथ या नावाने जन्मला. आविर्होत्र हा नागेशनाथ या नावाने जन्मला. द्रुमिल हा भर्तरीनाथ या नावाने जन्मला. चमस रेवणनाथ रूपाने आणि करभाजन गहनीनाथ या नावाने जन्मला. सृष्टीवर अनेक स्थानी काही कारणास्तव ब्रह्मदेवांचे वीर्य पडले. त्यापासून अनेक ऋषी जन्मास येतील असे व्यास महर्षींनी आपल्या भविष्यपुराणात सांगितले होते. उपरिचर नावाचा एक वसू होता. त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला. त्यावेळी त्याचे वीर्य द्रवून यमुनेच्या पाण्यात पडले. ते एका मासोळीने गिळले. या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथांचा जन्म झाला. कामदेव मन्मथाला शिवाने क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीने जाळून भस्म केले होते. त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपाने मन्मथाचा आत्मा होता. बृहद्रथाने जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंधर नाथाचा आविर्भाव झाला. रेवा नदीमध्ये सध्याची नर्मदा नदी या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धाचा जन्म झाला. एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले. ते भक्ष्य समजून नागिणीने खाऊन टाकले. त्या योगाने ती नागिण गर्भवती झाली. त्याच वेळी जन्मेजय राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता. ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो सर्प नागयज्ञ कुंडात येऊन पडू लागले. या महाभयंकर सर्प यागापासून वाचविण्यासाठी तक्षकाच्या मुलीने एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंद्यातील बिळात लपविले गेले होते. त्या गर्भपिंडातून आविर्होत्राचा जन्म होणार असल्याचे त्या अंड्यास त्या बिळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली. यथासमयी त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथाचा जन्म झाला. मच्छेंद्रनाथ देशसंचार करीत असताना एका स्थळी त्यांचा मुक्काम होता. त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत. एक वान स्त्रीने मच्छेंद्रनाथांना नमस्कार केला व आपली व्यथा सांगितली. नाथांनी भस्म मंत्रून दिले, परंतु त्या स्त्रीने ते अविश्वासाने उकिरड्यावर टाकून दिले. त्या भस्माच्या अमोघ अशा शक्ती संपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथाचा जन्म झाला.
पार्वतीच्या विवाहसमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्त्राव झाला. या कृत्याची त्यांना अत्यंत लाज वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीत पुसून टाकले. त्या क्षणीच त्या वीर्याचे 60,000 भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नावाचे 60,000 ऋषी जन्मास आले. त्यातून थोडा भाग उरला होता, तो कचरा समजून भागीरथी नदीत फेकला गेला. तो कचरा नदीतील गवतात अडकून तेथेच राहिला. त्यामध्ये पिपलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथाचा जन्म झाला. कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले होते. त्याच वेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले. ते महर्षींना कळाले. त्यांनी ते पात्र तेथेच सांभाळून ठेवले. भर्तरी या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो. या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला. त्यामुळे त्याचे नाव भर्तरीनाथ असे पडले. हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता. एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य द्रवित होऊन खाली पडले. ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले. त्या कानातून प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला. कानातून जन्म घेतल्यामुळे त्या नाथाचे नाव कर्णकनिफा असे पडले. गोरक्षाने संजीवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली. त्या आकृतीतून करभाजनाला त्या संजीवनी मंत्राच्या साहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहनीनाथ या नावाने अवतार धारण केला. श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी आपले स्थूल शरीर मंद पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले होते आणि अंशावताराने नवनाथ रूपाने पृथ्वीवर त्यांनी जन्म घेतला. धर्मसंस्थापनेचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता. श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मासंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो. आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जय जयकार केला. यानंतर मी प्रश्न केला, प्रभू, नवनाथांचे अवतार हे नवनारायणांचे अंशावतार आहेत असे आपण सांगितले. नवनाथ आणि नवनारायण यामध्ये काही फरक आहे काय? आमच्याकडे आपल्या दिव्य प्रेमळ दृष्टीने पाहत श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले, श्रोत्यांनो, समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे. देवदेवतांनी कार्य करण्याचे संकल्प सुद्धा माझ्या महासंकल्पाचे अंशमात्र असतात. या अंशमात्र संकल्पांना थोडेफार स्वातंत्र्य असते. हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीने बांधलेल्या गायीस करण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य असते तसेच असते. तसेच धर्मसूत्राला अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते. संकल्प मात्र मूळ तत्वातूनच येतात. त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावतारातले कार्य असते. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन येतात. मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात. या अंशावतारात राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात. यामुळे मूलतत्वांची कार्यसमर्थता अंशावतारात सुद्धा आढळते. या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो. एवढे सांगून श्रीपाद प्रभू मौन झाले. येथे अध्याय 32 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 33. रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपादांनी स्वतःच करविला. आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंची आज्ञा घेतली. ते म्हणाले, बाबांनो, तुम्ही येथून निघून श्री पिठिकापुरमास जावे. माझे मंगल आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. श्री महागुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही दोघे कृष्णा नदी पार करून पलीकडील तीरावर पोहोचलो. तेथे एका दगडावर श्रीपादांची पादमुद्रा पाहिली. नित्य श्रीपाद प्रभू याच दगडावर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत असत. श्री चरणांची चरण कमले तेथे पाहून आम्हास आश्चर्य वाटले आणि अत्यानंदही झाला. आमची
आम्ही पंचदेव पहाड या ग्रामास पोहोचलो. तेथे अल्पोपहार करून पुढच्या प्रवासास प्रारंभ केला. एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेने चालत असताना त्या शेताच्या मालकाने आमचे स्वागत करून खाण्यासाठी मधुर फळे आणि गोड ताक दिले. त्याचे नाव नरसिंह रायडू असे होते. त्याने स्वतःचे घर शेतामध्येच बांधले होते व तो तेथेच राहत असे. एक दिवस त्यांच्या घरी विश्रांती घेऊन त्यांचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी त्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आम्ही त्याच्या विनंतीस मान देऊन एक दिवस तेथे राहिलो. त्याने श्रीचरणांचे लीला वैभव सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, बाबांनो, माझे नाव नरसिंह रायडू आहे. मी लहानपणी अत्यंत दुर्बल आणि भित्रा होतो. माझे माता पिता मी लहान असताना दिवंगत झाले. मी माझ्या मामांच्या छत्रछायेत वाढलो. माझी मामी फारच तापट स्वभावाची होती. घरात भरपूर काम करावे लागे, शिवाय शेतातील कामे पण करावी लागत. माझ्या मामाची एक मुलगी होती. तिचे नाव रमणी असे होते. तिचे सौंदर्य पूर्ण गावातील आमच्या कुलस्थांच्या सगळ्या मुलींपेक्षा अपूर्व होते. ती सद्गुण संपन्न असून तिच्यात देवभक्ती होती. श्रीकृष्णाला ती आपले आराध्य दैवत मानित असे. माझी मामी मला शिळे अन्न खाण्यास देत असे. हे तिला सहन होत नसे. माझा आहार फार स्वल्प होता. माझ्याबद्दल आदर असा घरात कोणालाच नव्हता. कामाचा मात्र पहाडच असे. चोरून रमणी मला ताजे अन्न आणि मधुर फळे आणून देत असे. कधी कधी ते माझ्या मामीच्या दृष्टीस पडल्यास माझ्याबरोबर तिची सुद्धा पूजा होत असे. माझे मामा स्वभावाने फार चांगले होते, परंतु बायकोपुढे त्यांचे काहीच चालत नसे. तिच्या समोर ते असमर्थच होते. कधी कधी माझी मामी आमच्या कुलस्थातील माझ्यापेक्षा बलवान मुलांना बोलावून मला मारायला सांगत असे. माझ्या या दुर्बलतेमध्ये मारहाणीने दुर्बलता आणि भित्रेपणा अधिकच वाढला. माझ्यापेक्षा वयाने लहान पण सशक्त मुलांसमोर सुद्धा मी असमर्थ, असहाय्यच वाटत होतो. ते माझी टिंगल करीत. अशा प्रकारे कष्टमय जीवनात मी जगत होतो. आमची रमणी सौंदर्यवान असल्याने गावातील आमच्याच कुलातील सगळ्या युवकांचे तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, परंतु तिला माझ्याशी लग्न करायचे होते. माझ्या जवळ पैसा अडका तर नव्हताच, शिवाय दुर्बल शरीर आणि भित्रा स्वभाव, यामुळे ते कसे जमणार हा प्रश्न होता. आमचे मामा धनवान श्रीमंत होते. ते स्वभावाने चांगले होते, पण त्यांना पैशाची आशा फार होती. मामी दुष्ट होती, परंतु तिची स्तुती केली तर ती फसत असे. आमची रमणी कसेही करून मीच तिचा पती व्हावा अशी श्रीकृष्णाजवळ दररोज प्रार्थना करीत असे. एकदा आमच्या गावात एक ढोंगी साधू आला. तो कालीचा भक्त असून भूत, भविष्य आणि वर्तमानाचे त्याला ज्ञान आहे असा साऱ्या गावात प्रचार झाला होता. त्याच्या जवळ भूत भविष्य जाणण्याची विद्या होती. गावात त्याने सांगितले असे त्याने गावात प्रचार केला होता. भविष्य 100% खरे झाले. त्याचे भविष्य 100% खरे झाले होते. आमच्या मामीवर त्याने माया केली आणि तिला घरात कालीपूजा करावी असे सांगितले. सगळी तयारी करून घेतली. त्याने रमणीची पूजेतील कृष्णाची मूर्ती घराच्या बाहेर फेकून देण्यास सांगितली. त्या गोष्टीला मामीने होकार दिला. रमणी तळमळू लागली, विलाप करू लागली, परंतु सगळे काही व्यर्थ झाले. त्या ढोंगी साधूने पूजेस सुरुवात केली. अनेक कोंबड्यांचा बळी दिला. त्या कोंबड्यांच्या रक्ताने सारे देवघर भगवेनासे झाले. घरात माणसांची कवटी आणि स्मशान साधना सामग्री सुद्धा ठेवण्यात आली. ती पूजा पूर्णपणे परिपूर्ण झाल्यावर या घरात एके ठिकाणी विशेष अपार धनलाभ होईल. त्या संपत्तीने ह्या कुटुंबास ऐश्वर संपन्नता नांदेल असे सांगून त्या ढोंगी साधूने सर्वांना विश्वासात घेतले होते. त्या साधूस वशीकरण विद्या अवगत होती. त्या विद्येच्या साहाय्याने आमच्या रमणीचे शील हरण करण्याचे त्याने योजिले होते. त्यासाठी तो चित्रविचित्र पद्धतीच्या पूजा घरातच करत असे. त्यामुळे रमणीची प्रकृती क्षीण होत गेली. तिच्या वागणुकीत पण फरक पडला. अर्ध्या रात्रीच्या वेळी ती रक्तपात करू लागली. कोंबडे बकऱ्या मारून तिला ते रक्त देण्यात येत होते. तिच्या अंगात कालिका मातेचा प्रवेश झालेला आहे, त्यामुळे ती रक्त पिते. रक्ताशिवाय माता शांत होत नाही आणि अपार संपत्ती होत नाही आणि अपार संपत्ती पण मिळणार नाही. तिच्या अंगातील कालिका माता निघाल्यास ही कन्या पूर्ववत होईल असे त्या साधूने सांगितले.
घरात विभित्तपणा उतू जात होता. अचानक घरातील स्वयंपाक केलेले भांडे विहिरीत जाऊन पडत होते. अर्ध्या रात्री घरात माणसाचे सापळे दिसत, तसेच चित्रविचित्र आकार दिसत आणि अकराळ विक्राळ आवाज ऐकू येत. आमचे घर स्मशानभूमीसारखे झाले होते. त्या साधूला घरातून पेटाळण्याचे धैर्य आमच्या मामामध्ये नव्हते. हे कष्ट थोडे दिवस सहन केल्यास अपार संपत्ती मिळेल या आशेने मामा दिवस काढीत होते. एकंदरीत गोंधळून जाण्यासारखी व चिंताजनक परिस्थिती होती. अचानक एके दिवशी रात्रीच्या वेळेस तो साधू रमणीजवळ गेला. तिचे वशीकरण झालेलेच होते. ती सांगितल्यासारखे ऐकेल असे आणि आपली इच्छा पूर्ण करेल या विचाराने तो साधू तिच्याकडे आला आणि तिच्या अगदी समीप गेला. रमणी जोरात ओरडली आणि जवळ असलेल्या एक वजनदार वस्तूने तिने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर प्रहार केला. ती असे वर्तन करेल असे तिला सुद्धा वाटले नव्हते. वशीकरण केल्यावर सुद्धा व्यक्ती अशा प्रकारे प्रवर्तन कसे करते याचा त्या साधूला उलगडा झाला नाही. श्रीपादांचे आर्तत्राणपरायण तत्व. दुसऱ्या दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण याचक आमच्या दारासमोर भिक्षेस आला. आमच्या घरी भूतप्रेतांचे जास्त वास्तव्य आहे. हवे असले तर आपण त्यांना भिक्षारूपाने घ्या असे रमणी त्या ब्राह्मणाला म्हणाली. त्याला त्याने नकार दिला. त्या ब्राह्मणाचे मुखारविंद अत्यंत शांत आणि उज्ज्वल होते. आमचे मामा बाहेर आले आणि म्हणाले, आमच्या घरची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्या परिस्थितीचा कारक दुष्ट शक्तींचा आपण दान म्हणून स्वीकार करावा. तेवढ्यात मामी पण बाहेर आली आणि म्हणाली, आमच्या घरात तुम्हाला देण्यास काही नाही. आमच्या घरचे दारिद्र्य आपण भिक्षा म्हणून स्वीकारावे. त्यावेळेस मी पण तेथेच होतो. मी म्हणालो, स्वामी, माझ्याकडे वंशपरंपरारिक असलेले एक चांदीचे ताईत आहे. आपली संमती असेल तर तो ताईत मी अर्पण करतो. ते भिक्षा म्हणून स्वीकारावे. त्याने ते स्वीकार केले. इतक्यात ढोंगी साधू स्मशानातून माणसाचे कपाल घेऊन आला. तो अट्टहासाने म्हणाला, अरे भिक्षुक ब्राह्मणा, तू नाकारलेस तर मी ह्या मानव कपालाची भिक्षा घालील. तिचा स्वीकार कर. त्या ब्राह्मणाने त्या भिक्षेचा अस्वीकार केला. तितक्यात आमच्या घरात एक दिव्य प्रकाश दिसला आणि तो भिक्षेस आलेला ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशामुळे ढोंगी साधूच्या सर्व अंगाची भयंकर आग होऊ लागली. त्या प्रकाशातील किरण रमणीवर पडले आणि ती एकदम पूर्ववत झाली. मामीला पक्षवात होऊन ती धरणीवर पडली. मामांना भीतीने सर्वांगास कापरे भरले. मला मात्र विपरीत धैर्य प्राप्त झाले. माझ्या शरीरात शक्तीचा प्रवेश होऊन मलाच मी अत्यंत बलवान झाले असे वाटू लागले. त्या मांत्रिकाच्या तोंडातून सारख्या रक्तधारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तींचा नाश झाला. त्या दिव्य तेजोमय प्रकाशाचे एक मानवाकार रूपात रूपांतर झाले. ते आर्तत्राणपरायण समस्त देवी देवता स्वरूप आदी मध्य आणि अंतरहित असलेले दिव्य भव्य तेजोमय स्वरूपांचे श्रीपाद श्रीवल्लभ होते. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, कालीमाता खरे पाहता मानवात लपलेल्या कामक्रोधादी राक्षसांचा ध्वंस करते. ती कोंबड्या बकऱ्या वगैरे कधीच मागत नाही. या प्राणमय जगातील राक्षस शक्तीच कालिका रूप धारण करून निरनिराळ्या प्राण्यांचे बळी मागते. खऱ्या कालीमातेची शुभलक्षणे प्रेम, शांती, दया वगैरे असतात. या प्राणमय विश्वातील राक्षस शक्ती, असुरी शक्ती, भूतप्रेतादी शक्ती आम्ही देवता आहोत असे सांगून क्षुद्र विद्येचे प्रदर्शन करतात. क्षुद्र मांत्रिक त्यांची उपासना करून या लोकात भलतेच ते उपद्रव निर्माण करतात. या जगतातील निरनिराळ्या प्रेतात्म्यांना देवता शरीर धारण करता येते हे लक्षात ठेवा. पण त्या देवतेंची दैवशक्ती मात्र त्यामध्ये नसते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, धर्मरक्षणार्थ माझा जन्म होतो असे मी वचन दिलेले आहे. त्याला अनुसरून
धर्मसंस्थापनार्थ श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला आहे. हा अवतार दया, शांती, प्रेम, करुणा अशा अनंत शक्तींचे मिश्रण आहे. आमच्या घराची शुद्धी करून ढोंगी साधूला पिटाळून लावले. श्रीपादांच्या अनुग्रहाने मामी बरी झाली. श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद देऊन माझा आणि रमणीचा विवाह स्वहस्ताने केला. तेव्हा ती जेमतेम 12 वर्षाची मूर्ती होती. श्रीप्रभूंचे वास्तव्य पिठिकापुरातच होते. माया रूपाने ते पंचदेव पहाड या ग्रामात सुद्धा राहत. त्यांनी आम्हास या अक्षदा दिल्या होत्या. शंकरभट्ट आणि धर्मगुप्त या नावाचे 2 जण येतील, त्यांना थोड्या अक्षदा द्याव्या असे त्यांनी आम्हाला सांगितले होते. हा किती लीलामय स्वरूप आहे श्रीपाद वल्लभांचे. येथे अध्याय 33 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.